दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। रहा अपडेट न्यूज। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी महायुतीच्या मेळाव्यातून माव्यावर जोरदार टीका केली आहे। 65 वर्षाचे देशाला काही देऊ शकले नाही ते लोक आता सांगताय आम्ही देशाला न्याय देऊ। आशेचं रूपांतर आता निराशेमध्ये झालं आहे। राहुल बाबाला अर्थ नाही। उद्धव ठाकरे आणि स्वतःला जाणता राजा पदवी लावून घेणारे शरद पवारांचे दुर्दैव आहे। यांना जनतेसाठी काही करायचं नाही, यांनी राज्याचं आणि देशाचं नुकसान केलं आहे। उद्धव ठाकरेंना त्यांच्या आदूची काळजी आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळे यांची काळजी आहे आणि नरेंद्र मोदींना जनतेची काळजी आहे। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शरद पवारांच्या दीर्घायुष्यासाठी देवाला साकडे घातले आहे। शरद पवारांना माहिती आहे त्यांचं वय 82 आहे, परमेश्वर त्यांना 100 वर्ष आयुष्य देवो। नरेंद्र मोदींचे 1 दिवसाचे आयुष्य शरद पवारांना जास्त मिळावे। नरेंद्र मोदींचा संपूर्ण कार्यकाळ शरद पवारांनी डोळ्यांनी बघितला आहे। शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न ते कधीही पूर्ण होऊ शकले नाही, परंतु या देशाला नरेंद्र मोदींनी काय दिलं हे पाहण्यासाठी राजकीय विरोधक शरद पवार जिवंत असले पाहिजे। मी परमेश्वराला प्रार्थना करतो शरद पवारांना उद्दंड आयुष्य दे। भाजप आमदारांनी पवारांच्या उद्दंड आयुष्यासाठी देवाला घातले साकडे। आम्ही मोठ्या विचारांची माणसं आहोत, आम्ही व्यक्ती प्रेम करणारी माणसं नव्हे। शरद पवारांच्या मनातला खरा बुरखा तेव्हाच बाहेर आला जेव्हा ते म्हटले बाहेरची पवारबाई कोणती आणि घरातली पवारबाई कोणती। शरद पवार पुरोगामी विचारांविषयी बोलतात, मात्र होटात काय आणि पोटात काय ही भूमिका पवारांची देशाने बघितली आहे। शरद पवारांना बाहेरून घरात आलेली सूड मुलगी म्हणून आजही मान्य नाही। बघा आमदार मंगेश चव्हाण काय म्हणाले। रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल। कोणाचा होईल आणि कसा होईल आणि ते लोक सांगतायत की आम्ही आता देशाला न्याय देऊ। 65 वर्ष जे देशाला काही देऊ शकले नाही ती आता मला असं वाटतं की ती आशेचं रूपांतर सर्व निराशेत झाले आहे। त्या राहुल बाबाकडनं आता कोणाला काही अर्थ नाही। तर राहुल बाबाला हेच कळत नाही की ते काय बोलतं आणि काय सांगतं। त्यांच्या सोबत आता जे महाराष्ट्रात गेलेले आहेत, खरं तर मला एक वाईट वाटतं की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या सोबत जे आता आहेत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार ज्यांना त्यांनी स्वतःच काहीतरी जाणता राजा पदवी लावून घेतली आहे, या लोकांचं दुर्दैव आहे। या लोकांनी या राज्याचं नुकसान केलं। भावांनो, यांना तुमच्या माझ्यासाठी काही करायचं नाही। उद्धव साहेबांना त्यांच्या आदूची काळजी आहे आणि आपल्या मोदी साहेबांना तुमची सगळ्यांची काळजी आहे। त्या शरद पवार साहेबांना ते आपल्या सुप्रियाताईची काळजी आहे आणि माझ्या मोदी साहेबांना माझी ह्या भगिनींची काळजी आहे। तुम्ही हा विचार करा। त्याच्यामुळे यांना जाता जाता एकच करायचं आहे। पवार साहेबांना माहिती आहे की मी माझं वय 82 झालंय, परमेश्वर त्यांना 100 वर्ष आयुष्य देऊ। मी तर म्हणतो मोदी साहेबांचं 1 दिवस काय आयुष्य असं ना त्यांना जास्त मिळावं मोदी साहेबांपेक्षा। यासाठी म्हणतोय की मोदी साहेबांचा कार्यकाळ त्यांनी डोळ्यात सगळं पाहिला पाहिजे की अरे जे स्वप्न मी पाहिलं होतं या देशाचा पंतप्रधान व्हायचं ते मी कधीही पूर्ण करू शकलो नाही, पण या मोदी साहेबांनी या देशाला काय दिलं हे पाहण्यासाठी राजकीय विरोधक पवार साहेब जिवंत असले पाहिजे। मी तर परमेश्वराला प्रार्थना करतो की परमेश्वरा पवार साहेबांना उदंड आयुष्य दे, त्यांना पाहू दे की भारतीय जनता पार्टीचा आमचा हा पंतप्रधान देशाला आज काय देतो। अरे आम्ही मोठ्या विचाराची माणसं, आम्ही व्यक्ती प्रेम करणारी माणसं नाही। तुम्ही जे म्हटलात तुमच्या मनातला खरा बुरखा तेव्हा लक्षात आला की बाहेरची पवारबाई कोणती आणि घरातली पवारबाई कोणती। हे ज्या दिवशी तुम्ही बोललात तर पुरोगामी विचार तुमच्या मनात तुम्ही जे बोलतात, पोटात काही आणि पोटात काही ही भूमिका तुमची देशाने पाहिजे। तुम्हाला बाहेरची आलेली घरातली सून मुलगी म्हणून आजही मान्य नाही। तुम्ही फक्त हे 2 गवडापणा करणारे साहेब आहेत हे पुऱ्या देशाने पाहिजे। हे असं चालणार नाही। आणि तुम्ही ज्या वेळेस
जो भूमिका घेतली होती, दरवेळेस भूमिका बदलवायची, दरवेळेस वेगळं काही करायचं. आणि आता हे महाआघाडीचं सरकार आहे, आमचे सर्व मित्र पक्षाचे इथं सहकारी आहेत, त्यांनाही माहिती आहे आपण सगळ्यांनी एक ठरवलं पाहिजे. आता ही लढाई काही कोणाच्या नावाची नाही आहे. मला का Subscribe now and press the bell icon. Never miss an update.